नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या काल परवापासून आपण बाबा सिद्दीकींच्या हत्येची सगळ्या गोष्टी ऐकतोय, बातम्या ऐकतोय. अनेक जणांमध्ये संभ्रम आहे. अनेक ठिकाणी अनेक गोष्टी सांगितल्या जातात. न्यूज चॅनल म्हणजे जिकडं बघावं तिकडे या सगळ्या गोष्टी पसरत आहेत. बॉलिवूडमधले स्टार लोक सगळे ते कोण ट्विट करत आहे, कोण मेसेज करत आहे, कोण काय काय करत आहे. हे विरोधक सगळे एकमेकांवरती आरोप करत आहेत. राजकारण चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण या सगळ्या गोष्टींवरती मला असं वैयक्तिक वाटलं की थोडंसं सविस्तर बोललं पण पाहिजे. अनेक शक्यता आहेत, अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. काही धागेदोरे सांगितल्या जात आहेत की अशा गोष्टी घडलेल्या आहेत किंवा या गोष्टीसाठी म्हणून गोळ्या झाडल्या, नंतर हत्येचा सगळ्या गोष्टी बोलूया आपण थोडंसं, कारण बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे. थोडंसं मागं जावं लागेल एका महत्त्वाच्या गोष्टीकडे. ती गोष्ट म्हणजे सलमान खान आणि सलमान खानवर होणाऱ्या मला असं वाटतंय त्याच्यावर ज्या काही गोष्टी मारण्यासाठी त्याला जे काही कट रचले जात आहेत त्याची पार्श्वभूमी थोडीशी समजून घेतली पाहिजे. काही माहितीनुसार असं समजण्यात येते किंवा समजतंय की सलमान खान मागे कुठला जुना पिक्चर त्यांचा एका बनवायला तिकडे या बिश्नोई समाजाच्या इकडे गेला असताना त्यानं तिथल्या हरणाची शिकार केली. आणि हरणाची शिकार करणं म्हणजे बिश्नोई समाजासाठी अत्यंत महत्त्वाची, म्हणजे त्यांचा देव आहे तो. त्यांच्या देवाच्या रूपामध्ये ते सगळे लोक बघतात आणि कुठेतरी त्याच्या भावना दुखावल्यामुळं आज लॉरेन्स बिश्नोईची गँग आणि लॉरेन्स बिश्नोई सलमान खानच्या मागं पडले असं सांगितलं जाते. आता हा बिश्नोई समाज एका अर्थे त्यांची पॉझिटिव्ह बाजू जर घ्यायची झाली तर प्राणीमात्रांवरती आणि वन्यजीवांवरती, वनस्पती, निसर्गावर अत्यंत प्रेम करणारा समाज, अत्यंत शांत आणि संयमी असा सगळा समाज. आणि कुठेतरी सलमान खाननं ते सगळं काळविडाची शिकार केली आणि कुठेतरी त्यांच्या भावना दुखावल्या. तर त्यांचं म्हणणं असं होतं सलमान खानला की तू माफी माग आमच्या समाजाची, आमच्या इथे येऊन, आमच्या गावाच्या मंदिरामध्ये येऊन, गावातल्या आम्ही सगळ्या गोष्टी सोडून देऊ. पण तसं काही झालं नाही. ही सगळी लोकं कोणी विचारही केला नसेल की लॉरेन्स बिश्नोई नावाचं जे काही नाव आहे ते देशाला इतक्या मोठ्या प्रमाणात हलवून सोडेल. आणि या सगळ्या अंडरवर्ल्ड तर सोडा, हे मुंबईत चालतं, आता ते संपलं देखील. पण कुठेतरी गँगस्टर आणि गँग या नावाची दहशत संपूर्ण देशाला आत्ताच्या 21व्या शतकामध्ये, या आत्ताच्या सगळ्या सोशल मीडियाच्या टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये किंवा या आत्ताच्या या सगळ्या काळामध्ये हे सगळं पाहायला मिळेल असं कधीच कोणी विचार केला नव्हता. कालची हत्याही थोडंसं त्याच्याशीच निगडीत सांगितली जाते. म्हणजे जेव्हा बाबा सिद्दीकींवरती हत्या त्यांची केली आहे, गोळ्या झाडल्या, त्याच्यानंतर एक कुणी पोस्ट केली काय माहीत नाही, पण फेसबुकवरती एक पोस्ट आली आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की सलमान खान आणि दाऊद यांना जो कोणी मदत करेल, जो काही यांच्या कनेक्शनमध्ये असेल त्यांची, अशीच आम्ही त्यांना मारू, आम्ही अशाच सगळ्या गोष्टी करू. या सगळ्या गोष्टी तिथं सांगितल्या जात आहेत आणि त्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईने घेतली किंवा त्यांच्या गँगने घेतले असं सांगितलं जातं. एक लॉरेन्स बिश्नोई, एक माणूस जो जेलमध्ये बसला आहे, पण बाहेर कित्येक मोठ्यांना घाम पडतोय. या सगळ्या गोष्टी खरोखर विचार करण्यासारख्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या यंत्रणेला, आपल्या पोलीस दलाला, आपल्या सगळी जेवढी यंत्रणा काम करते ना, त्यांना प्रश्न विचारणार आहेत की तुम्ही काय करताय किंवा आपलं कुठे हलगर्जीपणा होतोय. येऊया थोडंसं सलमान खानकडेच येऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळविडाच्या या सगळ्या गोष्टींमध्ये अनेक वर्ष त्याची केस चालली सलमान खानची. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आत्ता मागे काहीतरी 14 एप्रिलच्या दरम्यान गोळ्या झाडल्या त्यांच्या सगळ्या घरावरती त्याच्या येऊन काही, आणि तीही लॉरेन्स बिश्नोईनंच ती सगळी जबाबदारी घेतली. त्याच्यामध्ये 2 लोक अटक झाली. एक तो थापर नावाचा एक मुलगा आणि अजून एक मुलगा, त्यांना दोघांना अटक केली. आणि 5-6 दिवसामध्ये असं सांगितलं गेलं की त्या जेलच्या याच्यामध्ये त्यानं आत्महत्या केली त्या मुलाने. आता त्या मुलाच्या घरचे आई वडील काय सांगत होते की यांना आत्महत्या करू शकत नाही, हे मरू शकत नाहीत, यांना मारल्याशिवाय हे मरू शकत नाहीत. आणि कालच्या त्याच पोस्टमध्ये त्या लॉरेन्स बिश्नोईने जे कोणी पोस्ट केली असेल ती खरी खोटी माहीत नाही आहे, पण त्याच्यामध्ये त्या मुलाचा कुठे ना कुठेतरी उल्लेख केला आहे की तुम्ही आमच्या याला मारल्याचा हा बदला आहे, म्हणजे आमच्या मुलाला तुम्ही जो मारलात त्याचा हा बदला आम्ही घेतला. म्हणजे सलमान खानला त्यांना थेट सांगायचं आहे की तू जे काही केलंस, सरकारचा दबाव वगैरे आणून या सगळ्या गोष्टी केल्या, असं त्यांचं म्हणणे लॉरेन्स बिश्नोईचं. म्हणून आम्ही बाबा सिद्दीकींची अशी हत्या केली असं त्या पोस्टमध्ये. आता ती पोस्ट नक्की लॉरेन्स बिश्नोईच्याच लोकांनी केली आहे का, की ती एवढी फेक आहे, या किंवा राजकीय कुठली पार्श्वभूमी आहे, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. पण खरंच सलमान खान या सगळ्या गोष्टी करू शकतो का? त्याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला देतो की सलमान खान खरंच हे करू शकतो का. अनेक वर्षांपूर्वी मुंबईच्या रस्त्यांवरती हिट अँड रनची सलमान खानकडून एक घटना घडली होती. ती गोष्ट अशी होती की रवींद्र पाटील नावाचे त्याचे जे कोणी गार्ड होते, त्याला संरक्षक जे दिले होते पोलीस दलातले आपल्या, ते रवींद्र पाटील बाजूला बसले होते, सलमान खान इकडे बसला होता. आणि तिथं रवींद्र पाटलांनी जेव्हा ती जबानी दिली तेव्हा सांगितलं की सलमान खान अत्यंत दारू पिला होता. तो इतक्या भयंकर वेगानं गाडी चालवत होता, त्याने एका मुलीला काय ते मुलाला कोणाला उडवलं, त्या गोष्टी झाल्या. त्यानंतर रवींद्र पाटलांनी याच्या सलमान खानच्या विरोधात कोर्टामध्ये जाब विचारला. त्याच्यानंतर अनेक पैसे दाबून सगळ्यांना धमक्या आल्या, अंडरवर्ल्डमधून धमक्या आल्या, पोलीस यंत्रणेकडून धमक्या, शासनाकडून धमक्या
धमक्या आणि अक्षरशः त्या रवींद्र पाटलांचं जीवन त्यांनी इतकं घाणेरडं करून टाकलं. म्हणजे ते सैरा वैरा पळत सुटले, कुठे महाबळेश्वरला राहा, कुठे लोणावळ्याला राहा, नंतर पोलिसांनी पकडलं, जेलमध्ये आणलं, जेलमधून हॉस्पिटलमध्ये गेले, दारू पिऊन TB झाला. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. तुम्ही अनेकांनी ही सगळी गोष्ट ऐकली असेल. याचा अर्थ कुठे ना कुठेतरी सलमान खान या गोष्टींसाठी कुठे ना कुठेतरी त्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत. स्वतःच्या विरोधात जे कोणी उभे राहतील त्यांचा आवाज दाबण्याचा हे एक उदाहरण होतं मी तुम्हाला दिलं. ते आता किती खरं किती खोटं निश्चित त्या सगळ्या गोष्टी तुम्ही पहा, नक्कीच त्याचा अभ्यास करा. पण कुठे ना कुठेतरी लॉरेन्स बिश्नोईनं त्या जी 2 मुलांमधला एक मुलगा मेला त्याचा बदला म्हणून त्यानं त्या पोस्टमध्ये सांगून दिले की आम्ही बाबा सिद्दीकीला मारलं. पण एका अर्थी असे अनेक प्रश्न उभे राहतात की बाबा सिद्दीकींना मारण्याच्या मागे राजकीय खेळ देखील असू शकते का? कारण निवडणुका आलेत महाराष्ट्राच्या, इथं प्रत्येक पक्षाचं अस्तित्व पणाला लावले. सालं कोण कोणाची विकेट काढाल, कोण कोणाचं त्याच्याला खरंच कोण कोणाचं नाही आहे. हे फडणवीस आणि शिंदे हे पण देखील एकमेकांचे नसतील आणि तिकडे पवार साहेबांनी बाकीचे देखील एकमेकांचे नसतील. राजकारणामध्ये कोणी कोणाचं नसतं हे निश्चित झालं आणि हे खरोखर आहे. प्रत्येकजण आपापल्या स्वार्थासाठी जगत असतो, लढत असतो आणि प्रस्थापितांशी आणि सगळ्या गोष्टींशी झुंज देत असतो. हे राजकारणाचं गणित आहे आणि ते आत्ताच नाही आहे. तुम्ही इतिहास देखील काढला तरी राजकारण असंच राहिलेलं आहे. त्याच्यामुळे नव्यानं काहीतरी ते आपल्याला मोठं दिसणं असं याच्यामध्ये काही नवल नसावं असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. म्हणजे आपण म्हणतो ना काय त्या राजकारणाचा विचका केला आहे, काय हे असं केलं आहे, काय तुम्ही त्या ज्या चष्म्यातून पाहताय ना ते चष्मा जरा काढून ठेवा. कारण राजकारण असंच असतं, हे जरा ॲक्सेप्ट करायला शिका. असंच करावं लागतं आणि हे करावंच लागतं, त्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यासाठी तुम्हाला अनेक मोठ्या शायांचे इतिहास वाचावे लागतील आणि त्या इतिहासामधला सगळे धडे घ्यावे लागतील. कारण तुम्ही जे म्हणताय ना महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण, हे सुसंस्कृत राजकारण म्हणजे काय तर ते अन्यायाविरोधात केलेलं राजकारण, ते सुसंस्कृत राजकारण. छत्रपतींनी काय केलं, अन्यायाविरोधात राजकारण केलं. ते मग त्यांना किती अनेक तडजोडी कराव्या लागल्या पण ते अन्यायाविरोधात. पण तुमच्यावर अन्याय करणारं राजकारण असेल ना तर ते कुठे ना कुठेतरी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणात बसत नाही, या मताचा मी आहे. असो, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण निवडणुकीच्या मोक्यावरच ह्या सगळ्या राजकीय गोष्टी केल्या जात आहेत का? अनेक जण ते SRAचं आणि त्यांच्या बिल्डर लॉबीचे सगळं कनेक्शन बाबा सिद्दीकींशी जोडतायत. पण कुठे ना कुठेतरी बाबा सिद्दीकी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून अजित पवारांच्या गटात आले होते. मग अनेक प्रश्न उपस्थित राहतात, विरोधकांकडे बोटं टाकली जातात. पण त्यामध्ये तथ्य आहे का नाही या गोष्टी नक्कीच पोलीस याच्यामध्ये शोध लावतील आणि या सगळ्या गोष्टी करतील. पण एक नाव लॉरेन्स बिश्नोई अनेकांची झोप उडवते ती खास करून सलमान खानची. मग नक्की कसला रोष आहे त्यांचा? त्यांच्या देवाची ती काही हत्या त्यांनी केली, काळविटाला ते देव मानतात, त्यांचं देवाचं रूप आहे. त्या हत्येचा बदला म्हणून ही सगळी लोक पेटून उठलेत की दुसऱ्या काही गोष्टी एक्स्ट्रॉशनच्या पैशाच्या मागच्या आहेत? पण जर पैशाच्या आणि याच्या मागच्या जर कुठल्या गोष्टी असत्या तर सलमान खान व्यतिरिक्त अनेक लोक आहेत. पण सलमान खानच का, आणि तेही उघड, तेही कुणाला न घाबरता आणि तेही बिंदासपणे एवढी डेअरिंग करणारी ही लोक सलमान खानच्या मागे लागलेत. पण येणारा काळच सांगेल या सगळ्या गोष्टी काय आहेत. पण जे काही घडतंय, जे काही कायदा सुव्यवस्थेच्या सगळ्या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह उभं करतंय ते निश्चित चुकीचं आहे. कारण असं कोणीही कुणाला दिवसा ढवळ्या गोळ्या घालू लागलं, कोणीही कुणाची काहीही करू लागलं तर येणाऱ्या काळामध्ये लोक लढायला, लोक अन्यायाविरोधात आवाज उठवायला घाबरतील, एवढं मात्र नाही. कारण तुमच्या आमच्यासारखी लोक आपण सामान्य आहोत. आपण आज फक्त हा सोशल मीडिया समोर असलेला हा कॅमेरा आहे ना, आपण सगळं थेट बोलतोय. यूट्यूबसारखं एक माध्यम असेल आणि तुम्ही ऐकताय. पण आपल्या आजूबाजूला आपली संरक्षण किंवा आपल्या कुठल्या गोष्टी आहेत, समाजाचा आवाज दाबायचा झाला आणि अशी गोष्टी किंवा अशा गोष्टी सरेआम होऊ लागल्या तर मग मात्र कुठं ना कुठंतरी समाजात आवाज उठवणारी माणसं संपतील, ती बाजूला सरतील, ती घाबरून मागे येतील आणि कुठे ना कुठेतरी चुकीच्या लोकांचा या सगळ्या गोष्टी घडतील असं म्हटलं जातं आहे. पण लॉरेन्स बिश्नोई ज्या लोकांना मारतोय ती लोक तो निरपराधांना मारत नाही असं अनेकांकडून, मोठ्या ज्येष्ठ पत्रकारांकडून सांगण्यात येत आहे. कारण तो ज्या लोकांना मारतोय त्याची दुश्मनी आहे, त्यांनाच मारतोय. किंवा तू ज्या लोकांना मारतोय ज्याच्या सलमान खानच्या आजूबाजूला कुठे ना कुठेतरी त्यांचं कनेक्शन आहे असं सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. पण निश्चित काय आहे याच्या मागं आत्तापर्यंत कोणीही पोहोचलेलं नाही आहे. कारण एक माणूस जेलमध्ये बसतो काय, गँग चालवतो काय, सगळ्या गोष्टी करतो काय. अंडरवर्ल्डच्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हता, फोन नव्हते, सगळ्या गोष्टी नव्हत्या, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तिथं चालत होत्या. पण आजच्या काळाला संपूर्ण 50 ते 60% देश हा CCTV कॅमेऱ्यात आहे. आजच्या काळाला प्रत्येकाची लोकेशन, प्रत्येकाची कुठलीही गोष्ट आत्ताच्या काळामध्ये लपून राहत नाही. अशा वेळेला देखील या सगळ्या गोष्टी उघडपणे करणं हे मात्र कुठं ना कुठंतरी भारताच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि आपल्या प्रत्येक गोष्टीवरती प्रश्नचिन्ह उभं करणार आहे. अनेक प्रश्न अनेक ठिकाणी घेऊन जातात. मी आता ते सगळं काय उघडपणे तुम्हाला नाही सांगू शकत नाही. तर तिच्याला आपल्याला कोण तिच्याला मारायचं उघडपणे काही गोष्टी आहेत ज्या खरोखर आहेत, ज्याचे कंगोरे इतके भयंकर आहेत, तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला अनेकांना विश्वास बसणार नाही.
पण ते कंगोरे मला असं वाटतं गुलदस्त्यात राहिलेलेच बरे. आणि ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या नक्की लोक समाजाची भावना धुकवल्यामुळं घडत आहेत. या सगळ्याला सलमान खान कारणीभूतच आहे असं वाटतंय की याच्या मागे कुठं पैशांचा सगळ्या उलाढाली आहेत. या सगळ्या गोष्टी प्रश्नचिन्ह उभ्या करणाऱ्या आहेत एवढं मात्र निश्चित. आणि याच्या मागं कोण असेल काय असेल याचा छडा नक्कीच लावावा आणि समाज म्हणून कुठंतरी सुरक्षतेची हमी लोकांना द्यावी असं माझं तरी वैयक्तिक पोलिसांना सांगणं असेल. कुठलं सरकार कुठल्या गोष्टी असं कुणाला मारायला नेला त्याला सांगत नाही. अनेक जण बोलतात मी पाहिलं, पण निश्चित याच्यामागं कोणी ना कोणीतरी एक तिसरा हात आहे आणि जो हात अदृश्य आहे. एवढं मात्र मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो की तो अदृश्य हात कोण आहे ना. कारण या लॉरेन्स बिश्नोईनं अनेक लोकांना मारलं आत्तापर्यंत किंवा त्यांच्या गँगने, पण याच्या मागं नक्की कोण आहे काय याचा आत्तापर्यंत छडा लागलेला नाही. तो निश्चित तिसरा हात कोणतरी अदृश्य आहे. असो त्यांनी मारलं, कशातून मारलं, काय मारलं त्या सगळ्या पोलीस भाग बघून घेतील. फक्त सांगण्याचा उद्देश हा होता की कुठे ना कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेची गोष्ट नक्कीच तयार होते आणि ती गोष्ट कुठं ना कुठेतरी पोलिसांनी हाताळावी, सोडवावी. आणि समाज म्हणून समाजाला, सामान्य माणसाला, कारण आपण सामान्य आहोत, आपल्याला कोणाशी काय लॉरेन्स बिश्नोई कोण बाबा किंवा कोणी मोठा असो, आपल्याला काय त्यांच्याबद्दल त्यांचे वादविवाद आहे काही गोष्टी माहिती नाही आहेत. पण आपल्यावर जेव्हा ती गोष्ट आदळते ना, आपल्या जेव्हा ती बंबार्डिंग होते किंवा आपल्याला कुठंतरी ते अनसेफ वाटू लागतं, तेव्हा कुठे ना कुठेतरी आपण देखील हालून जातो एवढं मात्र नक्की. कारण तुमच्या आमच्यातली सामान्य लोक उद्या या स्तरावरती जाणार आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये मोठी होणार आहेत. पण कुठेतरी अशा गोष्टी समाजामध्ये भीतीच्या पसरू लागल्यानंतर अशी लोक उभं राहणं बंद होईल. एवढंच मोठा मला असं वाटतं फटका समाजावरती त्याचा बसेल आणि कुठे ना कुठेतरी याचा सर्वांनी विचार करा एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. काय वाटतं तुम्हाला सगळ्या घटनेबद्दल मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. तुर्तास धन्यवाद.